याची आज नाही काशीनी बनाची या मानगावात केली ना लोटेल्या तर भेंडी नावाची तेजल पवार होताना तुला भेंडी तोंड दाखवायला जागा ठेवते का बघा त्यांचं तोंड दाखवायला तुझा तो पुसलेला तोंड झाला नाही त्याला पादर तुझ्या सारखा निस्ता तोंड आहे तुझं तो त्याला धुकीची पण चव नाही आल्यावर काय म्हणतो मी झोपलो नाही बाहेर होते असं होता तसा होता
स्लिप ऑफ टंग म्हणतात इंग्लिश मध्ये. म्हणजे माझी जीभ घसरली आणि मी चुकून म्हटलं की तुला 45 मिनिटच आहे, पण तुला होता 1.25 तास. जर मी एका तासात गाण्याचा एक मुकडा आणि एक अंतरा गाऊ शकते, तेही 5 गाण्याचा, तर तुला 1.25 तासात तू एक अंतरा नाही गाऊ शकत काय? अंतरा नाही गाऊ शकत काय गाण्याचा? पैसे घेतलेस की चिचोके घेतलेस, याला पैसे देऊ नका, यानं तुम्हाला येडा बनवला नाही. हा आला आणि स्तवनचा नुसता एक मुकडा गायला, भिजड्यासारखा नाचला. गाण्याचा एक मुकडा गायला, एक अंतरा गायला, भिजड्यासारखा नाचला. 2-2 गवळणी गायला, 4 गाणी गायला आणि शेवटचा एक परत राधेवरून विषय लावला. यमुनेचे हे पवित्र घेऊन ते जलवायला भिजवायचो. वा, अशी बारी भिजवू देईल मी तुला, कशी बरोबर करते ती बघते. आणि मला म्हणतो सगळी काही पावडरची कमाल आहे. पावडरची कमाल. आता मला सांगा, पहिली वारी केली, एवढा घाम आला, बरोबर? किती घाम आला? घाम इथे टपकत होता, एवढा घाम आला. ती पावडर राहील काय हो? हा बघा, हा अंगाचा कलर आहे, तो तोंडाचा कलर आहे. कशाला लपू? कशाला लपू बुवा? तुझ्यासारखं नाही. आणि ह्याला ऐका, ऐकून घ्या, या बुवाला नुसता माझा मांस दिसतो, मांस दिसतो. मला वाटतं याला झडी लागले. तुला जरासं देऊ काय माझ्यातला? नाही नाही, माझ्या अंगावर मांस आहे, तुला काय एवढा फुटतोय, एवढा का तुला टोचतोय बाई? प्रत्येक गोष्टीत नुसता मांस आहे हिच्या अंगावर, हिच्या बोचावर मांस आहे. मग असं काय झालं, मग तसं काय झालं? अरे तुला काय गरज आहे? बारी करतोस की मांस बघायला येतोस? मग तुला कशाची झडी लागली? जॅकेटावर जॅकेट घालून येतोस तो? या ठिकाणी कुणबी युवा मंचाच्या वतीने बेस्ट फ्रेंड विशालभाई टेंबे आणि शिवराम डवले यांकडून 501 रुपये. बुवा बारी तापवा. तापवा काय? हा म्हणतो मला सवय नाही, मी आलेला डायरेक्ट गरम करतो. हा घरात गेला का डायरेक्ट गरम करतो. हा आता बारी करून घरी जाईल, तो डायरेक्ट गरम करणार. हा खडगा कधी बसतच नाही, म्हणून याची खास आज मी तिथं भागवणार आहे. मला म्हणतो काम लावतात माझी सवंगडी, पण काम काढतात बाई. एक विषय, मी काय बोलले, बुवा तुझ्या मंडळीनं मानाचा मुजरा, आणि तुझी जी सवंगडी आहेत ना, जे येतात कान लावतात, बाई काय म्हणते आणि काय नाही, जे ऐकतात आणि तुला जाऊन सांगतात, त्यांना पण मानाचा मुजरा. हा काय म्हणतो, ते ऐकतात पण आणि काम करतात पण. आता कोणाचं काम करतात? ह्याचाच ना. आता ऐकून त्यालाच सांगतात, म्हणजे काम कोणाचं? ह्याचाच करतात ना. आता तू आतमध्ये काय कामं करतोस नाही तुझ्या सवंगड्यांना घेऊन, मला काय माहिती? कोण दाबून चेपून चोलून देत असेल तुझं काम? एवढा तू कार्य करतोस ना, एवढा दाखवतोस ना, मला बोललो मी हे झालं, मग ते झालं, मग मला असा द्या, मला तसा द्या. तुला जो मागतोस ना भिका, लोकांकडून भिकाऱ्या गोड मानून द्या. अरे माझा पण पहिल्या वारीत आवाज क्रॅक होत होता, प्रचंड त्रास होत होता, तरी मी माझा स्केल सोडला नाही आणि त्या नोटला गायले. तू काय सांगतो, तुझी लायकी आहे की शाहीर असशील तर एक आलाप गाऊन दाखव, आलाप गाऊन दाखव. त्या शिवरंजनी गाई बोलला.
स्टुडिओ आहे ना, तर 15 आणि 16 गणपतीची गाणी बुवान काढला नाही. त्याच्या कुठल्यावरून टार्झनवरून रिमझिम बरसती धारा, आणि त्याच्यावर नाचतो कसा, अरे चाल कुठली घेतलीस आहे टार्झन पिक्चरची, मी नाचतोस कसा रिमझिम बरसती धारा. नाचासारखा तू नाचाच आहेस. तू एक काम कर, आता दुसऱ्या वारी येताना टोपी लाव आणि हिथं टिक्का लिपस्टिक लावून ये, मला बघायचंच आहे तुला. काय सांगतो मोठा, बुवाच्या गवळणीला मी कार्ड देते, एकदा चाल होऊन जाऊ दे. पण फायर ऑन चालू माझ्या. हे काय भोपळी पेंट, नालंदा पेंट, कौतवाडी यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले आहे. चाल घ्या आणि लगेच बुवाच्या कार्डाला भोजने यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. तर आता बघा विषय बुवा गातात अर्जुनाचा विषय. अर्जुनाने गांडीव, बुवाला गांडीव धनुष्य लय आवडतं. बुवा तुझ्या गांडीव धनुष्य
सजीव मधुर क्लब यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे घ्या. तर सगळी शस्त्र बांधून वर ठेवले आणि याच्यातील एक गांडीव धनुष्य आहे. मग आता जर अनेक शस्त्र बांधून ठेवले तर हिच्यातील बनतील का ह्याच्यातील बनतील हो मला सांगा. जरा तुमच्या माइंड मध्ये रिमाइंडर करा बघू. ह्याच्यातील शस्त्र का ह्याच्यातलं गांडीव धनुष्य बनतील का हिच्यातलं ना ह्याच्यातलं बनतील ना. आता बघा मी कशी याचे शब्द पकडते का हिच्यातील ह्याला तीळ काढायचं होतं म्हणून तू कधी बघितलं असतील आणि काय गातोस ना काय बोलतोस. लेडीज तुझ्या बाऱ्या बघताना परवाची बारी 7 तारखेची झाली ना याने एक हंडीचा विषय गायला बोचाचा विषय गायला आणि लाईनीन बाया निघून गेले सगळ्यांना. आणि मला वर बसून एवढं प्रेक्षकांना मनाला एवढं वाईट वाटलं ना की चायला आपण लोकांकडे एवढे पैसे घेतो लोकांना आपण काहीतरी देतो द्या ना तुम्ही पण नुसती तुम्ही हंडी बोचा चड्डी बिड्डी काढून तुम्ही बारे करता. कशा लेडीज बसतील तुमच्या समोर. नुसत्या पुरुषांनी बघितलं म्हणजे तुम्ही श्रेष्ठ झाला आणि अजिबात नाही. अशी बारी जर तुम्ही करत असाल ना तर तुमची लायकी नाही तर म्हणजे बाऱ्या करायची. कारण जर आपण ही लोककला पारंपरिक आणि सांस्कृतिक म्हणतो तर ही लोककला बघण्याचा अधिकार जेवढा पुरुषांना आहे तेवढाच महिलांना सुद्धा आहे. बरोबर की नाही. आज तुमच्या सुद्धा आया बहिणी असतील की त्यांना सुद्धा नाचाची आवड असेल पण त्यांना पण बघायला हे असे शब्द हा वापरतो आणि ह्याच्या गाण्याला काय चव चोता नाही. नुसता आपला झापूक झुपूक मगाशी म्हटलं तशी याची गाणी असतात. तर याचा जे आता अर्जुनाचा विषय होता ना त्याच्या अर्जुनाचा विषयच मी कटिंग देते. होती अनेक शस्त्र होता मोठा तो शूरवीर देतो होता स्वतःला धीर. होता मोठा तो शूरवीर देतो होता स्वतःला धीर. तुला सांगते खरं त्याला वाटतंय बरं याचा कापून घेतल्यावर. आता काय विषयाला विषय तू गांडीव धनुष्याचा विषय घेतलास ना अर्जुनाचाच विषय आहे. अर्जुनाकडे त्याच्या गुरुनी त्याचा अंगठा मागितला होता गुरुदक्षिणा म्हणून. हा विषय मग आता कापून घेतला की नाही. अंगठा मी बोलून दाखवते. गाण्यात मला नाही बोलायचं आहे अंगठा पण तुला माहितीये तू एवढी वर्ष बाऱ्या करतोस. जेव्हापासून मी चड्डी घालत नव्हते तेव्हापासून मग आता तुझी चड्डी बरी झाली असेल आतमध्ये. बरोबर ना. मग आता कापून घेतलाय आता काही कामाचं नाही राहिलंस तू. आता तुला काही जमणार नाही. तू मग सांगते खरं याला वाटतंय त्यानंतर या ठिकाणी काय नाव आहे एवढं घाण बोलतोय आणि शिवाजी महाराजांचं नाव काय घेतोस. लाज वाटते का. ए बुवाई चिठ्ठी आले चिठ्ठी आई रे आई रे चिठ्ठी चिठ्ठी आई एवढा घाण बोलतो शिवाजी महाराजांचं नाव. पण मी शिवाजी महाराजांचं गाणं येणार आहे म्हणून यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. वर्गमित्र राकेश पोटले यांकडून सुद्धा 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर एक गटाचा विषय गायला भुवन काय होतोय हा असा भाव का वाचतोय त्याला जरा बघा. नंतर गटाचा विषय गातो म्हणतो मग असं आलंय वाढलंय काय हिच्या बोचावर. आता असा शब्दशः अर्थ मास लागतो आणि त्याला काय बोलायचं मग याच्यामध्ये मग नाही बोलत. आपण म्हणतो ना मग असं का झालं मग असं का केलं याच्यामध्ये मग नाही बोलत. त्याच्यामध्ये नुसता मो बोलतो. मोस मेरी जल्ली तुझी मराठी. तर तू विषय काय गायला गंगेचा दुसऱ्यातून
टाकलास म्हणून त्या मोठ्या पर्वताच्या मागे मावळ राहायचा पार्वती संगे. आता जर त्या जटात गंगेने स्थान घेतलंय मग असं वाहत आहे ना, मग असं आहे ना, वाढलंय ना हिच्या बोचावर याच्या बोचावर. मग आता त्या बोचावरती जर गंगेने स्थान घेतलेलं आहे तो म्हणजे भुसडा. मी तुला वाईट नाही म्हणत. मग त्या भुसड्याखाली जटा किती वाढल्या त्या बघ का नाही धुवा. महाकाळा ए शंकरा, अरे महाकाळा, अरे तुझ्या जटा वाढल्यात काम जरा. कोण म्हणते? पार्वती. मग विषय कसा आहे? त्या मोठ्या पर्वताच्या मागे महाकाळ राहायचा पार्वती संगे. रोज करून बघते मोजमाप, रोज मोजते. आज एवढी वाढली, उद्या तेवढी वाढेल. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी कामा. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी पारितोषिक आलेला आहे. निश्चितपणे गाणं होणार आणि मी शक्तीची बाजू मानते. आज त्या नारी शक्तीचा मला अभिमान आहे आणि त्याचं गाणं घेतल्याशिवाय त्यांनी जाणार नाही. नबाई मी लाडाची हे समजून जरा आवाज नव्हे बरा. हे समजून जरा आवाज नव्हे बरा. आहे सयेका घोटाचा रत्नाकरा, ए रत्नाकरा, सांग मला जरा तू कोणाच्या मुताचा. रत्नाकरा, सांग मला जरा तू कोणाच्या मुताचा. हे समजून जरा आवाज नव्हे बरा. हे समजून जरा आवाज नव्हे बरा. आहे सयेका घोटाचा. शरणागती समुद्राने पत्करली त्यावेळी अगस्त्य ऋषींनी एक मुताची भार सोडून पुन्हा सागराची निर्मिती केली. म्हणून हे गाणं म्हटलेलं आहे. शास्त्र शुद्ध गाणं आहे. सीताराम पांडुरंग उभारे कुणबी युवा मंच यांचे आधारस्तंभ दत्तात्रय देवस्थान ईस्ट सल्लागार यांकडून रोख रक्कम 101 रुपयाचं 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक शेवटचं गीत आणि स्त्रियांचं गीत घेऊन मी या ठिकाणी बारी बोलणं देणार आहे. एक मजेशीर विषय तुम्हाला लय मजेशीर विषयाची खास आहे नाही. मला सांगा मी जे बोलले ते तुम्हाला पटले की नाही? पटवून दिलंय की नाही? नक्की. मग ह्याला पुढच्या बारी खालात ना की ह्याला जरा पण मान देऊ नका, कारण हा जिथे जातो तिथे मान खाली करूनच जातो आणि मी नेहमी शक्तीचा झेंडा उंच करूनच जाते. बुवा तुला मी अजून पण सांगते, तुला जर बाऱ्या करायचे तू तत्वाची भांड. तू नुसता हंडी आणि बोस करून भांडलास ना तर तू आयुष्यात कधीच पुढे नाही जाऊ शकणार. हे माझे शब्द इथे लिहून ठेव. म्हणून जेव्हा मांडला डाव खाऊन गेला तो भाव, जेव्हा मांडला डाव खाऊन गेला तो भाव. केली कमाल एक्क्याने, केली कमाल एक्क्याने, दाविली लायकी या छक्क्याने, दाविली लायकी या छक्क्याने, दाविली लायकी या छक्क्याने.
Yeah.
नाही या बुवाची